नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. बारामती पोटनिवडणुकीमध्ये जी सांगता सभा झाली त्यामध्ये दोन व्यक्ती ज्या हजर राहिलेल्या नाहीत, शरद पवार आणि रोहित पवार यांच्याविषयी नेमकं काय बोललं गेलेलं आहे या सांगता सभेमध्ये. दुसरीकडे चार प्रश्न जे बारामतीकरांच्या मनामध्ये आहेत. पहिली गोष्ट म्हणजे घातपात की अपघात याविषयी काय बोललं जाणार आहे. शरद पवारांचं कोणत्या अर्थाने नाव घेतलं जाणार आहे. त्याच्यानंतर घाई जी केली शपथविधीसाठीची त्यासंबंधी काय बोललं जाणार आहे. आणि तटकरे आणि पटेल हे नेमकं तिथं बोलू शकणार आहेत का, बारामतीकर कशा पद्धतीने त्यांचं ऐकून घेतील, हे सगळे प्रश्न उपस्थित होते. आणि त्या प्रश्नांची कशा प्रकारे उत्तरं मिळालेली आहेत या संबंधी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. तेव्हा दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, सुनेत्राताई पवार या विक्रमी मताने बारामती निवडणुकीमध्ये निवडून येणारच याबद्दल कुणाच्याही मनात शंका असण्याचं काही कारण नाही. परंतु जे काही गेल्या 2.5-3 महिन्यामध्ये जे काही घडून गेलेलं आहे, अजितदादा पवारांसारखा एक उमदा, एक कणखर नेता, लोकप्रिय नेता महाराष्ट्राने गमावला, याचं जेवढं दुःख बारामतीला आहे तेवढंच दुःख या सगळ्या नेत्यांना आहे का, हा असा प्रश्न. मग त्याच्यामध्ये शंकांची अनेक वादळ आलेली आहेत. रोहित पवार यांनी ज्या पद्धतीने म्हणजे 13वा झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने काही तांत्रिक पुरावे मांडले सातत्याने, अगदी गल्ली ते दिल्ली म्हणजे बारामतीचं पोलीस ठाणं ते अगदी संसद भवन इथपर्यंत त्यांनी सगळा हा मुद्दा मांडला की शंका आहे त्यांनी या पद्धतीच्या त्या शंका. त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावं लागलं, ते विधानसभेमध्ये बोलले. आता याविषयी नेमकं काय बोललं जाणार आहे सांगता सभेमध्ये याची उत्सुकता बारामतीकरांना होते. तेव्हा पहिल्यांदा सुनेत्राताई पवार ह्या बोलल्या, जाहीरपणे बोलल्या. त्या आतापर्यंत या विषयावर अवाक्षरही बोलल्या नव्हत्या. एक अपवाद सोडला तर त्यांनी सीबीआयने याची चौकशी करावी हे त्यांनी जे निवेदन दिलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, त्यानंतर त्यांनी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट, परंतु त्या प्रसार माध्यमांसमोर किंवा जाहीर सभांमधून असं काही बोललेलं नव्हत्या. त्या आज बोललेल्या आहेत सांगता सभेमध्ये थेट. त्यांचं ते वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. त्यांचं वाक्य काय होतं आज? त्यांचं वाक्य असं होतं की तुमच्या मनामध्ये या अपघात घातपाताविषयी जी काही शंका आहे तीच शंका माझ्या मनात देखील आहे, याच्यावर त्यांनी जास्त जोर दिलं. आणि याची चौकशी झाली पाहिजे. आणि मग त्याप्रमाणे मी कशी मोदी शहांची भेट घेतली आणि फडणवीसांनी कसा त्याचा पाठपुरावा चालवलेला आहे, त्यांनी काय वक्तव्य केलेलं आहे हे देखील सांगितलेलं आहे. म्हणजे सरकार म्हणून, म्हणजे केंद्र सरकारचं गृह खातं असेल किंवा महाराष्ट्राचं सरकार असेल, हे सरकार नेमकं काय करता, म्हणजे कशा पद्धतीने या घातपाताची चौकशी करणार आहेत हे त्यांना, म्हणजे सुनेत्राताई पवार कधी बोलणार याची उत्सुकता होती आणि त्याप्रमाणे त्या बोललेल्या आहेत. आता मुळात काँग्रेसनी ज्या वेळेला त्यांचे आकाश मोरे हे जे उमेदवार उभे केले होते, नंतर माघार घेतली, त्यांनी तोच मुद्दा की बारामतीकरांच्या मनामध्ये प्रश्न आहे, तुम्ही FIR का दाखल करून घेतला नाही यासंबंधी त्यांनी अधिक आवाज उठवला. त्याचं उत्तर द्या, मग मी माघार घेतो असं त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं. मग त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय दृष्ट्या एक संस्कृती टिकवण्याच्या संदर्भामध्ये कुठलाही म्हणजे एक संकुचित भाव न दाखवता त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला. आणि मग तो कसा मी धनंजय मुंडे यांच्या मार्फत तो बोललो, त्यांनी फोन कसा लावून दिला हे देखील त्यांनी सांगता सभेमध्ये सांगितलं. आता ही जी चौकडी आहे म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्याविषयी बारामतीकरांच्या मनामध्ये आजही राग आहे. आणि मग तो राग लक्षात घेऊन आपण बोललं पाहिजे की आम्ही घाई का केली, उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यासाठी आम्ही घाई का केली
इकडं अस्थि विसर्जन चालू असताना तिकडं शपथविधी हे आम्ही का केलं, याचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. अर्थात त्यांनी तो उल्लेख केला नाही की तुमच्या मनामध्ये काय वगैरे, पण त्यांनी ते सांगितलं की एक जबाबदारी आहे, मोठं घटनात्मक पद आहे, आणि ती जबाबदारी आपल्या मनावर दगड ठेवून सुनेत्राताईंना ती त्यांनी स्वीकारलेली आहे. हे मुद्दाहून त्यांनी ते अधोरेखित केलं आणि त्याच्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं. दुसरीकडे त्यांनी शरद पवार यांचे विशेष आभार मान, आणि ते म्हणाले की मला कालही त्यांचा फोन आला होता आणि त्याविषयी देखील ते व्यवस्थित बोललेले आहे. आता प्रश्न काय की सुनेत्राताई पवार ज्या वेळेला निवडणुकीला म्हणजे अतिशय क्लेशदायक परिस्थितीमध्ये उभ्या राहिलेल्या आहेत, अशा वेळेला पवार कुटुंब त्यांच्या पाठीशी कणखरपणे आणि निर्विवादपणे उभा आहे. मग ज्या रोहित पवारांनी आपल्या काकीला निवडून आणण्यासाठी अगदी प्रचार केला, पिंजून काढला मतदारसंघ, ते या सभेला नव्हते. आणि घातपाताचं त्यांनी, जसं आपण सुरुवातीला बोललो, तो उचललेला मुद्दा. मग आता शरद पवार यांनी जे काही अजितदादा पवार यांच्या राजकीय आयुष्याची जी काही सुरुवात करून दिली, जी काही जडणघडण झाली त्यांच्या नेतृत्वाची, त्या संबंधी सुनेत्राताई पवार यांनी अतिशय आदरपूर्वक असा उल्लेख केला. तो काय उल्लेख केला त्यांनी की पवार साहेबांनी विकास कामांचा पाया रचला आणि कळस अजितदादांनी चढवला, या पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्यांनी एक असं सांगितलं भाषणामध्ये, मला आवर्जून एका व्यक्तीची आठवण करायची आहे, त्यांचं स्मरण करायचं आहे, त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करायचा आहे, त्या म्हणजे शारदा आजी, ज्या शरद पवारांची आई, म्हणजे ज्या बघा 1938च्या सुमाराला त्या पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या सदस्या होत्या आणि त्या गर्भवती होत्या. त्यावेळेला शरद पवार त्यांच्या पोटामध्ये होते. मग तिथून जे काही सुरू झालेलं आहे, म्हणजे ते जे संस्कार आहेत, त्या संस्काराला धरून कुटुंबामधलं ऐक्य, राजकीय वाटचाल, मग विचारधारा वगैरे या सगळ्या गोष्टींचं पवार कुटुंबाबद्दल त्या पद्धतीने बोललं जातं. त्याची आठवण आवर्जून सुनेत्राताई पवार यांनी काढली. ज्या वेळेला सुप्रिया सुळे यांचं या सांगता सभेमध्ये आगमन झालं, मग त्यांनी सगळ्यांना अभिवादन केलं, लोकांना अभिवादन केलं, व्यासपीठावरच्या नेत्यांना अभिवादन केलं, आणि मग त्यांची ती ग्रँड एंट्री जी आहे ती सगळ्यांनी पाहिली. त्याच्यानंतर त्यांनी आपलं 8-9 मिनिटाचं जे काही भाषण केलं, त्याच्यामध्ये त्या अर्थातच भावूक झाल्या होत्या. त्यांनी सांगितलं की पार्थच्या वेळेला मला कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की डॅडीचं विमान कोसळलंय, तर त्यावेळेला जो धक्का बसला त्यानंतर मी काही ते विमान पाहू शकले नाही वगैरे. त्यांनी ते अतिशय भावूक झाल्या होत्या. म्हणजे हे एकीकडे पवार कुटुंबातलं आंतरिक जे नातं आहे, जे अतूट आहे, ते नातं. दुसरीकडे या गोष्टी ज्या काही वाहून गेल्या 2.5-3 महिन्यामध्ये, त्या संबंधीच्या सगळ्या चर्चा यांना पूर्णविराम मिळाला पाहिजेत. आणि किती नाही म्हटलं तरी जे बारामतीकर नाराज आहेत किंवा होते, त्यांना ते उत्तर देण्याचा प्रयत्न सुनेत्राताई पवार यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केलेला आहे. आता उत्सुकता आहे की उन्हाची कशाची पर्वा न करता किती मतदान होतंय, किती टक्के मतदान होतंय, आणि अजितदादा पवार यांना त्या अर्थाने, खऱ्या अर्थाने जी आदरांजली वाहिली जाईल बारामतीकरांकडून, ती त्या संख्येच्या दृष्टीने बघणं अतिशय महत्वाचं ठरेल. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.